जर टाकूयात हेडलाईन्सवर. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे आणि बावनकुळेंची भेट. तर शिवाजी पार्कातील सभेसंदर्भात यावेळेस चर्चा झाल्याची देखील माहिती. राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट पडल्याची घटना. 10 जणांना बाहेर काढण्यात यश. तर 4 जण अजूनही अडकल्याची माहिती. अजूनही बचाव कार्य सुरूच. टीम इंडियाच्या कोच पदासाठी स्टीफन फ्लेमिंग आणि रिकी पॉटिंगची नावाची चर्चा. तर T20 वर्ल्ड कप नंतर राहुल द्रविडचा करार संपणार. पंतप्रधानांच्या सभेपूर्वी नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक. कांद्यांच्या माळा घालून शेतकऱ्यांची घोषणाबाजी. तर घोषणाबाजी करणारा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. गुजरातमधील पोईचा येथील नर्मदा नदीत पोहायला गेलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू. NDRF आणि वडोदरा अग्निशमन दलाकडून शोध मोहीम आणि बचाव कार्य सध्या सुरू. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर. अनेक मोठी धरणं आटली. गावागावात आणि वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण. तर मराठवाड्यातील 7 जिल्ह्यात तब्बल 1706 टँकरनं पाणी पुरवठा. जायकवाडी धरणात फक्त 6.46% पाणीसाठा शिल्लक. घाटकोपर घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 16 वर. 3 होर्डिंग्स पाडल्यानंतर देखील ही घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. तर 40 तासानंतर देखील शोध मोहीम सुरूच. कांद्याच्या पट्ट्यात पिंपळगाव बसवंत मध्ये सभा. तर भारती पवार आणि हेमंत गोडसेंचा मोदी प्रचार करणार. मोदींच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो होणार. कल्याणमध्ये देखील सभा घेणार. तर महायुतीच्या उमेदवारांसाठी मत मागणार. मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीत मोठा बदल. दुपारी 2 नंतर LBS रोड माहुल घाटकोपरच्या वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर पडा. शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर. मनमाड, येवला, दिंडोरीत सभांचा धडाका. उद्धव ठाकरेंची देखील संध्याकाळी नाशिकमध्ये सभा. आदित्य ठाकरेंची आज मुलुंडमध्ये. संजय दिना पाटलांच्या प्रचारासाठी संध्याकाळी सभा. तर अनिल देसाईंच्या प्रचारासाठी रात्री 8 वाजता दादरमध्ये घेतली जाणार आहे सभा. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या मुंबईच्या घरी चोरी. 2 लाखांची रोकड घेऊन नोकर फरार. तर अर्जुन मुखिया असं नोकराचं नाव. चोरीनंतर नोकर बिहारच्या गावी. इस्रायलच्या हल्ल्यात गाझात निवृत्त कर्नल वैभव काळे यांचा दुर्दैवी मृत्यू. युनायटेड नेशनच्या ड्युटीवर असताना भारताचा पहिलाच बळी. तेलंगणाच्या बापटाला जिल्ह्यातील चिन्नगंजम या ठिकाणी हैदराबादला जाणाऱ्या बसला भीषण आग. बसची टिप्पर लॉरीला धडक लागल्याने आग. तर 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. गुंटूरमधील जखमींवर सध्या उपचार सुरू. निवडणूक आयोगाकडून 4थ्या टप्प्यातली मतदानाची आकडेवारी जाहीर. तर 62.2% मतदानाची नोंद. बीड टॉपला. तर पुण्यात सर्वात कमी मतदान. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील वायव्य भागात 15 आणि 16 मे दरम्यान गारपिटीची शक्यता. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजपासून पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा. कुलाबा वेधशाळेमध्ये मंगळवारी 37°C तापमानाची नोंद. तर बुधवारी देखील पारा 37°C वर जाण्याची दाट शक्यता. नाशिकमध्ये अवकाळीच्या पावसाची शक्यता. येलो अलर्ट जारी. राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा. DHFL कंपनी संचालक धीरज वाधवनला CBIकडून अटक. तर 17 बँकांकडून घेतलेल्या कर्जांपैकी 34,000 कोटींच्या घोटाळ्यात अटक. सोमवारी संध्याकाळी केली कारवाई.